गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. सुप्रभात. आज महावीर जयंती, अत्यंत शुभ दिवस. महावीर या धर्मगुरूचा माझ्या जीवनावर खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे. त्याचं कारण असं आहे की महावीरने जी साधना केली ती उच्चतम कोटीची साधना केली. म्हणजे साधक जो असतो किंवा ज्याने सिद्धी प्राप्त केली त्याच्यामध्ये महावीर म्हणजे गौरीशंकर. हिमालयामधलं जे शिखर आहे सगळ्यात उंच ते गौरीशंकर, त्याची तुलना महावीरांशी करावी लागेल इतर साधकांच्या तुलनेत. महावीरांनी जे उपवास केले, उपवास म्हणजे आत्मा के पास होणं. आत्म्याच्या जवळ तुम्ही जेव्हा असता तेव्हा तुम्हाला फूडची गरज लागत नाही. तर महावीरांनी जे उपवास केले ते नियतीवर सोडवले. म्हणजे नियतीची इच्छा असेल तर मी जगेल, नाही तर मी अन्न घेणार नाही. म्हणजे असं की ते दररोज सकाळी उठल्यानंतर संकल्प करायचे. म्हणजे 12 वाजता जेव्हा ते भिक्षासाठी लोकांकडे जायचे भिक्षा मागायला, किंवा मी अशा ठिकाणावरून भिक्षा घेईल की त्या दारामध्ये जी बाई बसलेली आहे तिला दिवस गेलेले आहेत आणि तिची 2 मुलं किंवा ते मुलं दारामध्ये काहीतरी खेळतायत, भांडतायत, तरच मी त्या घरातनं भिक्षा घेईल. आणि जर नाही मिळाली मला भिक्षा, ते गावामध्ये चक्कर मारायचे. तर मी असं समजेल की नियतीची इच्छा नाहीये. ते नियतीवर सोडलं होतं त्यांनी. नॉर्मली उपवास कसा केला जातो की चतुर्थी आहे बाबा, आज चतुर्थीला उपवास करतात लोक. मग 12 वाजून देतात रात्रीचे, 12 नंतर खातात पितात. मग चला आता चतुर्थी संपली, रात्री 12 नंतर. तसं नाही. महावीरने एकदा असं ठरवलं की गाय आहे, काळ्या रंगाची गाय आहे आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत आणि तिच्या शिंगाला जो गुळ लागलेला आहे तो मी पहिल्यांदा खाईल आणि मग जेवण घेईल. तर बरेच दिवस गेले, काहीतरी 25-30 दिवस गेले वाटतं, त्यांना अन्न मिळालं नाही. मग अशी एक गुळाची गाडी गावातनं चालली होती आणि एक काळ्या रंगाची गाई ते गुळ खाण्यासाठी म्हणून गेली आणि तिच्या शिंगाला गुळ लागला. तर महावीरांनी तो पहिल्यांदा खाल्ला आणि मग जेवण घेतलं. तर असं त्यांनी जे उपवास केले त्यांना साधारणपणे 12 दिवसानंतर एकदा भोजन मिळालं, असे उपवास केले त्यांनी. म्हणजे नियतीवर सोडवलं, किंवा नियतीची इच्छा असेल, परमेश्वराची इच्छा असेल तर मी जगेल, नाही तर मी असं समजेल की परमेश्वराची इच्छा नाही मी जगावं म्हणून. अशा पद्धतीचे उपवास केले त्यांनी. हा एक साधनेचा भाग त्यांच्या. दुसरं म्हणजे त्यांनी मौन साधना केली. 12 वर्ष मौन राहिले आणि त्याच्यामुळं 12 वर्षानंतर ते जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली आणि बोलले, ते परमेश्वर त्यांच्यातनं बोलला. आता मौन साधना म्हणजे त्यांनी एवढी भारी साधना केली की अजिबात बोलायचं नाही. तर एकदा असं झालं की ते जंगलामध्ये थांबलेले असतात, संध्याकाळची वेळ असते आणि एक गुराखी गायींना घेऊन येतो आणि तो असं म्हणतो की महावीरांना, ते गायींकडे बघ जरा, मी जरा जाऊन येतोय, असं जरा मला जरा काम निघालं म्हणून, तर तू गायांवर लक्ष दे. आता महावीर मौन असतात, नुसते बघतात, काहीच बोलत नाही. तर असं म्हणतो आणि तो गुराखी निघून जातो. मग असं होतं की तो परत येतो, बघतो तर गायी नाही आहेत, कारण महावीर दरम्यान पुढच्या चौकामध्ये जाऊन थांबलेले असतात आणि ते पुढच्या चौकात गेल्यानंतर त्या गायी पण त्यांच्या मागे जातात आणि ते पुढच्या चौकात थांबतात आणि संध्याकाळ होते, ते निसाण होते. तो गुराखी येऊन बघतो तर गायी नाहीये, तो माणूसही नाहीये. मग तो जरा शोधाशोध करत पुढच्या चौकात येतो आणि म्हणतो, अरे लुच्च्या, इथे येऊन थांबला काय गाईंना घेऊन? म्हणजे तुझा प्लॅन असा होता की आता अंधार पडल्यावर गाईंना घेऊन पळून जायचं, असं तो महावीरांना म्हणतो. महावीर काहीच बोलत नाही, नुसते बघत बसत, कारण ते मौन असतात. मग गुराख्याला राग येतो, म्हटला, हे बघ तू बोल नाही तर मी तुला काहीतरी इजा करेल म्हटले, मला उत्तर दे म्हटला. तर महावीर काहीच बोलत नाही. म्हणजे वेड्यापणाचं रूप घेतो का, बहिरा आहे का, बहिरा झाला का, थांब तुला बहिराच करतो म्हणे आता. असं म्हणून तो जमिनीवर एक काठी पडलेली असते, ती आपली लाकडाची बारकी काठी, ती घेतो हातामध्ये, थांब तुला बहिराच करतो म्हणतो आणि महावीरांच्या कानाच्या पाळीला ती काठी लावतो आणि हातानेच ठोकत बसतो. आता एक मुद्दा लक्षात घ्यावा का या ठिकाणी, महावीर प्रतिकार करत नाहीत. कथा अशी आहे की देवी देवता उतरतात आकाशातून आणि महावीरांना म्हणतात की तुम्ही मला आज्ञा करा म्हणे की
आम्ही याचा बंदोबस्त करतो, किंवा तुम्ही आम्हाला आज्ञा करा, आम्ही संरक्षण करतो तुमचं. एवढी मोठी महान चेतना. आणि जर अशा पद्धतीने जर त्या व्यक्तीचा संहार झाला, तर जे ज्ञान नंतर येणार आहे तुमच्या मुखातून, ते त्याच्यापासून लोक वंचित राहतील. आणि साधकाला अशा प्रकारचं संकटाचं आमचं काम आहे. देवी देवता म्हणतात की तुमचं रक्षण करा, तुम्ही मला आज्ञा करा. कारण देवी देवतांचं काय म्हणणं असतं की आम्ही मनाने केलं तर तुमच्या साधनेत व्यत्यय येईल. तुमची जर इच्छा नसेल आम्ही तुम्हाला मदत करावी, आणि आम्ही जर केली तर ते तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध आहे, ते तुमच्या फ्रीडमच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला आज्ञा करा. तर महावीर जे उत्तर देतात ना, ज्यांना खरी बुद्धिमत्ता आहे त्यांना समजेल. महावीर असं म्हणतात, जन्मोजन्मी मी प्रयत्न केला म्हटले की मला यातना होऊ नयेत, मला त्रास होऊ नये. खूप उपाय केले म्हटलं मी, जन्मोजन्मी एवढे उपाय केले, पण त्याचा काय उपयोग नाही झाला. म्हणजे आता तुम्ही मध्ये नका येऊ म्हटले, मी आणि परमात्मा याच्यामध्येच होऊ द्या म्हटलं. आता परमात्म्याची इच्छा असेलच तो करेल, तुम्ही अजिबात काही करू नका आणि मी काही करणार नाही. कारण मी एवढे उपाय केले आयुष्यामध्ये. बघा माणूस किती उपाय करतो ना, सुख मिळावं आणि दुःख मिळू नये म्हणून. तर मग अशी ती कथा आहे. तर महावीरांनी मौन साधना केली, 12 वर्ष मौन साधना केली. भगवान श्रीकृष्ण आणि महावीर यांची जर तुलना केली तर भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेतला. जन्मापासूनच साधना वगैरे काही करण्याची गरजच नाही लागली. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला तर जेलची कवाडं लगेच ओपन झाली. नदी पार करत असताना पायाचा स्पर्श झाला की नदीचं पाणी खवळलेलं खाली गेलं लगेच. भगवान श्रीकृष्ण हे प्रत्यक्ष परमेश्वर होते. प्रसाद संस्कृती म्हणतात त्याला, प्रसाद रूप त्यांना मिळालं ते. आणि महावीरांची जी श्रमण संस्कृती, श्रम करा तर मिळेल, त्याने खूप श्रम घेतले परमात्म्याची प्राप्ती होण्यासाठी. 12 वर्ष मौन, त्याच्यानंतर उपवास केले अनेक वर्ष, आणि त्याच्यानंतर त्यांना सिद्धी प्राप्त झाली. महावीर अहिंसावादी होते. म्हणजे प्रारब्ध म्हणा त्यांचं, किंवा एकंदरीत त्यांचं पाठीमागच्या जन्मातलं कार्य, ते अत्यंत अहिंसावादी होते. म्हणजे महावीर एकाच कुशीवर झोपायचे रात्री, आणि दुसऱ्या कुशीवर जर झोपलं तर जीवजंतू मरतील, आणि म्हणून एक बास आहे. पाण्यामधून फारसे चालत नव्हते कारण जीवजंतू मरतील. हिरव्या भाज्या, हिरवी फळं, कच्चे फळं ते खात नव्हते, कारण त्याच्यामुळे काय होईल की त्या वनस्पतीला दुखापत होईल. इतके अहिंसावादी होते ना वागण्या बोलण्यामध्ये, की त्यांना असं वाटलं की धर्माची साधना करावी आणि महाल सोडून जावा आणि धर्म साधना करावी. म्हणून त्या वडिलांना विचारतात की मी जाऊ का म्हटले महाल सोडून. तर वडील म्हणते काय कळतं का म्हणे तुला, हे व्याप कोणी सांभाळायचं सगळा. थांबले लगेच घरात, अजिबात ॲग्रेसिव्ह झाले नाही. मग वडीलचं निधन होतं. मग ते अंत्यविधीवरनं परत येत असतात. मग आईला विचारतात की मी वडिलांना विचारलं होतं पण ते म्हटले नाही का असं असं. तर आई म्हणते एवढं दुःख झालं म्हणे आपल्याला, तुला कळतं का म्हणे, आणि तू आम्हाला सोडून जायचं म्हणतो. महावीर थांबले, काहीच बोलले नाही. मग आई पण मरते. मग भावाला विचारतात की नाही का मी जाऊ का म्हटले, मला असं असं माझं. अरे म्हणे आता वडील गेले, आई गेली, आणि तू असा प्रश्न उपस्थित करतो म्हणे. मग लगेच राहिले. काही नाहीतर माणूस किती ॲग्रेसिव्ह होतो बघा, छोटं काम करायचं आणि कोणी विरोध केला की तो अत्यंत ॲग्रेसिव्ह होतो. महावीर अत्यंत अहिंसावादी होते, थांबले. मग आता 1-2 वर्ष जातात, 3 वर्ष जातात, आणि महावीर शांत राहायचे घरामध्ये, कुठल्या तरी कोण्यामध्ये बसून राहायचे. आहेत का नाही ते कळायचेच नाही कोणाला. त्यांना जेवायला बोलवावं लागायचं, शोधावं लागायचं. आणि मग मानवजातीच्या इतिहासातला असा एक निर्णय पहिल्यांदा घेतला जातो की घरातले सगळे लोक एकत्र येतात आणि ते ठरवतात की यांना साधना करण्यासाठी जाऊ द्या म्हणे जंगलामध्ये, यांना थांबवण्यात काय अर्थ नाही, कारण ते असून नसून सारखेच आहेत. मग महावीरांना सगळे घरातली मंडळी एकत्र येतात आणि बोलवतात आणि म्हणे जा म्हणे, तुम्हाला जायचं असलं तर साधना करण्यासाठी जाओ, अब जा सकते साधना के. महावीर म्हणतात अब मैं कहाँ जाऊँ, मैं तो जा चुका, मैं तो पहिले ही जा चुका, कब का जा चुका, असं म्हणतात आणि घरातनं निघून जातात. ते त्यांच्या वाटेचे काही सोनं नाणं दागिने वगैरे असतात ते वाटून टाकतात लोकांना, आणि वेशीतनं बाहेर जात असतात. तर एक भिकारी तिथं थांबलेला असतो. तो म्हणतो एवढं सगळ्यांना दिलं, मला पण द्या ना काहीतरी. ठीक आहे म्हणे, मला माझं जे वस्त्र आहे अंगावरचं
लोकलाज म्हणून मी आपल्या अंगावर एक कपडा ठेवलेला आहे, शाल आहे. त्यातली अर्धी शाल त्याला फाडून देतात. म्हणजे एवढी काही मला गरज नाही. अर्धी बास झाली म्हटले माझं अंग झाकायला. आणि पुढं जातात. महावीर एवढे अहिंसावादी होते, की जंगलामध्ये फिरत असताना, साधना करत असताना त्यांची ती जी शाल आहे अंगावरची, ती एका झाडीमध्ये अडकते. आणि मग ते विचार करतात नाही का, आता ही शाल काढायची म्हणजे ते काट्याचं झाड आहे. त्याचे पानं मोडतील, काटे मोडतील, त्या झाडाच्या फांदीला वेदना होतील. म्हणून ते शाल अलगद सोडून देतात आणि महावीर नग्न होतात. महावीर दिगंबरत्वाला प्राप्त झाले बरं का. महावीर नग्न नव्हते, दिगंबर होते. म्हणजे लहान मुलासारखे भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. त्यांच्या शरीराभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे इतकं कडक होतं, की इतर व्यक्तींच्या, स्त्रियांच्या सहवासाचा त्यांच्यावर काय परिणाम होत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इतकं सघन होतं त्यांचं. अशा प्रकारचं त्यांचं शरीर हे त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. आणि महावीर इतके मनापासनं त्यांनी उपवास केले ना, तर त्यांचं शरीर बघा नाही का एखाद्या योद्ध्यासारखं होतं. संगमरवरी दगडामध्ये त्यांचं जर शरीर पाहिलं ना, तर अशी मूर्ती तुम्हाला सापडणार नाही. साधू बघा आपल्याकडे कसे असतात, एकतर खूप जाड असतात किंवा एकदम सुकड्या असतात. तर कोणी म्हणणार नाही की महावीरांनी एवढे उपवास केलेत. त्यांची शरीरयष्टी इतकी मोहक होती आणि इतकी छान होती. तर महावीरांनी जी साधना केली ती अत्यंत मनापासून केली. महावीर अत्यंत अहिंसक होते. म्हणजे हिंसा ही त्यांना मान्य नव्हती. तुम्हाला सांगितलं ना मी, ते एकाच अंगावर झोपायचे रात्रभर. कारण कूस बदलली तर जीवजंतू मरतील. हिरव्या भाज्या आणि फळं खात नव्हते. त्याच्यानं तोंडाला पट्टी बांधायची की बाबा श्वास जर जोरात चालला तर जीवजंतू विनाकारण मरतील. श्वास हळू घ्यायचे. आणि महावीरांचं जे व्यक्तिमत्व होतं ते अत्यंत अहिंसावादी होतं. आणि महावीरांनी अहिंसेचा संदेश दिला. 3500 वर्षापूर्वी त्यांनी जो संदेश दिला ना, तर तो फार महान होता बरं का, की म्हणजे अहिंसा. 2000 वर्षापूर्वी जिससने एक संदेश दिला प्रेमाचा. आता प्रेम ही पृथ्वी तलावरची शेवटची शिडीचं टोक आहे. परमात्म्याकडे जाणार शेवटची पायरी. तिथून तुम्ही वर चढू शकता. बघा प्रेमाची अनुभूती कशी असते. तर जिससने प्रेमाचा संदेश दिला 2000 वर्षापूर्वी. आणि 3500 वर्षापूर्वी महावीरांनी अहिंसा असा संदेश दिला. अहिंसा संदेश इतका भारी आहे ना, त्यांनी प्रेमाचा संदेश नाही दिला महावीरांनी. महावीरांना माहिती आहे की माणसाला जर प्रेमाचा संदेश दिला तर तो प्रेम करेल आणि एका बाजूने हिंसा पण करेल. त्यांनी प्रेमाची गोष्टच नाही केली. ते म्हणले अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही. हिंसा करायची नाही म्हणजे प्रेम करायचं. महावीरांचं प्रेम एकदम परिपक्व होतं आणि ऑप्शन ठेवला नव्हता. महावीरांची जर तुम्ही धर्मग्रंथ वाचले ना, महावीर वाणी शास्त्र, फक्त शास्त्र. महावीरांनी परमेश्वराला इन्कार केला. महावीर आणि बुद्ध दोघांनी पण. त्यांनी असं सांगितलं, सनातन नियम सांगितले. हेच धम्मो सनातनो, की ते सनातन नियमांचं तुम्ही पालन करा तर तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल. परमेश्वर म्हणजे शक्ती आणि ते म्हणजे सनातन नियम आहेत. फॉर एक्झाम्पल आपण जर सेलफोन हा पाण्यात टाकला तर तो चालत नाही. हा सनातन नियम आहे सेलफोनच्या बाबतीत. असं त्यांनी धर्मसाधनेच्या बाबतीमध्ये काही सनातन नियम सांगितले. त्यामुळे म्हणजे परमेश्वराची काही आवश्यकता नाही. तुम्ही सनातन नियमांचं पालन करा. तुम्हाला प्रज्ञा निर्माण होईल किंवा सत्य म्हणजे काय हे तुम्हाला त्याच्या ठिकाणी समजेल. गौतम बुद्धांनी महावीरांनी असा आग्रह धरला की त्यांना असं विचारलं, ते जेव्हा साधनेमध्ये होते तेव्हा, की बाबा तुम्हाला आनंद पाहिजे का? हो म्हटले, आनंद पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही असं म्हणतात की मला सुख पाहिजे, तेव्हा त्याची दुसरी बाजू म्हणजे दुःख. ती आज ना उद्या येतेच. इट इज जस्ट वेटिंग ॲट द कॉर्नर. सुख गेलं की लगेच दुःख येतं. सुखाला दुसरी बाजू आहे, तशी आनंदाला दुसरी बाजू नाही आहे. तर महावीर आणि बुद्ध असं म्हणले की आनंद हवा आहे आम्हाला म्हणे, पण सुख तर नकोच म्हणले. आनंद हवा आहे, पण जर सत्य मिळत असेल आणि त्याच्याबरोबर जर आनंद मिळाला तर नुसता आनंद नको म्हणे. सत्य म्हणजे काय याची जर प्रचिती झाली आणि त्याच्याबरोबर आनंद येतोच, तो आला तर चालेल, पण नुसता आनंद नको. अत्यंत परिपक्व व्यक्तिमत्व आणि साधना ही महावीरांनी केली. म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच मी म्हटलं, हिमालयामध्ये जे गौरीशंकर आहे
सर्वात उच्च शिखर. तसं धर्मसाधनेमध्ये आणि धर्माच्या बाबतीत जो प्रचार आणि प्रसार केला महावीरांनी, तो अत्यंत उच्च कोटीतला होता. आणि त्याच्यामुळे त्यांना खूप कमी अनुयायी मिळाले, खूप कमी अनुयायी मिळाले. म्हणजे आता 80% 75% लोक जीससचे आहेत संपूर्ण जगामध्ये. महावीरांचे अनुयायी 1 किंवा 2% असतील, तेवढेही नाही आहेत संपूर्ण जगामध्ये. अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त धर्मशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी जर कोणाला मान्य केलं असेल तर ते म्हणजे महावीरांना. महावीर वाणी ही अत्यंत साधनेतनं आली होती आणि अत्यंत शास्त्र. मी तर म्हणेन महावीर वाणी आणि महावीरचे जे विचार आणि कार्य ते म्हणजे शास्त्र, प्युअर सायन्स. पहा, तुम्हाला कधी जर ते वाचनाला संधी मिळाली, महावीर वाणी अवश्य वाचा. खूप फायदा तुम्हाला त्या ठिकाणावरून होईल. कठीण उपवास केले महावीरांनी, मौन साधना केली. सगळ्या साधनांचा परिपाक जर काय असेल तर ते मौन साधना, ती त्यांनी केली. आणि त्यांना उपलब्धी काय झाली तर सत्य, अहिंसा, करुणा, प्रेम आणि याचा प्रचार आणि प्रसार महावीरांनी केला. तर महावीरांनी जी साधना केली, उपवास आणि मौन, उपवास आणि मौन ही साधना जर आपण केली तर खऱ्या अर्थानं आपण महावीरांचं स्मरण महावीर जयंती दिवशी केलं असं मी म्हणेल. धन्यवाद.